भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 37. मृत्यूविषयीची सावधानता. ओव्या आहेत 544 ते 553. पुढे येणाऱ्या मृत्यूविषयी ज्ञानी कसा सावध असतो ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. आणि मृत्यू पुढा आहे, त्याची कल्पांतिका पाहे, परी आजीची होये सावध हुजू. आणि पुढे कल्पांती येणारा असा इतका दूर जरी मृत्यू असला तथापि तो आजच आला आहे असे समजून जो सावध असतो. माझी अथाव म्हणता थडियेचे पंडुसुता, पोहणारा आईता कासे जेवी. नदीमध्ये अथांग पाणी आहे असे म्हणताच अर्जुना, पोहावयास तयार झालेला मनुष्य काठावर असतानाच जसा कासोटा बळकट घालतो. का न पवता रणाचा ठावो, सांभाळी जे जैसा आवो, वोडन सुई जे घावो न लगताची. अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसे आपले अवसान सांभाळावे, अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वीच ढाल पुढे करावी. पाहेचा पेना वाटवधा, तवा आजीची होई जे सावधा, जीव न वचता औषधा धावीचे जेवी. उद्याचा मुक्काम वाटमाऱ्याचा आहे म्हणून जसे आजच सावध व्हावे, अथवा जीव जाण्यापूर्वीच औषधासाठी धावाधाव करावी. एरवी ऐसे घडे, जो जळत घरी सापडे, तो मग न पवाडे कुहा खण. पुढे येणाऱ्या संकटाची जर आधी सावध होऊन तरतूद करून ठेवली नाही तर ज्याप्रमाणे तो जळत्या घरात सापडतो, तो जसा आपल्या सामर्थ्याने विहीर खणू शकत नाही तसे होते. चोंढीये पाथरू गेला, तैसे निजो बुडाला, तो बोंबे ही सकट निमाला कोण सांगे. खोल पाण्यात जसा दगड पडला त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला तो मी बुडतो अशा ओरडण्यासह मेला. आता तो याप्रमाणे मेला असं कोण सांगेल. म्हणून समर्थेसी वैर, जया पडिले हाड खाईर, तो जैसा आठही पाहर परजूनी असे. म्हणून ज्याचे समर्थ पुरुषाची हाडवैर पडले आहे तो जसा आठही प्रहर शस्त्र हातात घेऊन सज्ज असतो. नातरी केळवली नोवरी, का संन्यासी जिया परी, तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना. अथवा लग्नाचा निश्चय होऊन गंडगंधीर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते व सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते, किंवा संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याच्या अगोदरच तो पुढे येणाऱ्या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो. पैगाजो यया परी, जन्मेची जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरे. अर्जुना, याप्रमाणे जो या मनुष्य जन्माने भावी जन्माचे निवारण करतो व जो या मनुष्य देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्मक्षयातीत अशा स्वरूपाने उरतो, तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे, जया जन्म मृत्यूचे निमाले शल्य. अशा रीतीने ज्याच्या अंतःकरणात जन्म मृत्यू हे काट्यासारखे सलत राहतात त्याच्या ठिकाणी खरोखरच ज्ञानाची काहीच उणीव नसते. ज्ञानी मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म होऊ नये म्हणून कसे वागतो ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. सतत घडणाऱ्या मृत्यूचं थैमान पाहत असून सुद्धा आपल्याला मृत्यू येणारच नाही असं समजून मनुष्य अत्यंत गर्विष्ठपणे वागत असतो. सर्व कर्मे तो अहंभावाने व फलाची आशा धरून करत असतो. परिणामी त्याचे फळ त्याला भोगण्यासाठी वारंवार जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. आता त्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर कर्मामागे असणारा अहंभाव आणि फलाशा ही सोडली पाहिजेत. त्यासाठी मुळात आपल्याला अहंभावाने केलेली कर्मे आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवतात. आपले येथील जीवन अशाश्वत आहे, केव्हा तरी मृत्यू आपल्याला गाठणार आहे व पुन्हा आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी योनीत जन्म घ्यावा लागणार आहे हे कळले पाहिजे. मृत्यूचं स्मरण असेल तर मनुष्याच्या हातून वाईट कर्मे घडणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन ज्ञानदेव जन्म मृत्यू जरा व्याधी यामध्ये दुःख व दोष कसे आहेत ते स्पष्ट करत आहेत. मृत्यू जरी खूप लांब अगदी कल्पांती होणार असला तरी तो त्याविषयी सावध असतो. एक सुभाषित आहे, अजरा मरवत प्राज्ञ विद्यामर्थम च साधयेत, गृहीत इव केशेषु
मृत्यूना धर्ममाचरेत. मनुष्याने म्हातारपण व मरण नसल्याप्रमाणे विद्या आणि धन मिळवावं आणि मृत्यूने केसाला पकडलेलं आहे असं समजून धर्माचं आचरण करावं. मृत्यू केसाला पकडून फरफटवीत नेणार आहे असं समजून मनुष्याने धर्माचे म्हणजे कर्माचे आचरण केले पाहिजे. मृत्यूचं सतत स्मरण असेल तर मनुष्याचं पाऊल वाकडं पडणार नाही. धन तो सन्मार्गानं मिळवेल. आपल्या वागण्याविषयी सतत सावधानता बाळगेल. कबीर सांगतात, इक दिन ऐसा होईगा सबसू पढाई बिछो, राजा राणा छत्रपती सावधान किन डोह. एक दिवस असा येईल की सर्व गोष्टींचा वियोग होईल. राजा असो, राणा असो वा छत्रपती असो, कोणी कितीही सावधान असलं तरी अशी स्थिती येईल. वियोग एक ना एक दिवस घडेलच, मृत्यू एक ना एक दिवस येईलच. छत्रपती वा रंक असो वा जाणे सर्वा लागे, मृत्यूचे भय बाळगून तू सदा स्वधर्मे वागे. आज ना उद्या केव्हा ना केव्हा तरी हे सर्व सोडून जावं लागणार आहे, याची खूणगाठ मनात पक्की बांधली पाहिजे. जणू काही आजच आपल्याला मृत्यू येणार आहे असं समजून मनुष्यानं पुनर्जन्म टाळण्यासाठी प्रत्येक पाऊल सावधानतेनं उचललं पाहिजे. स्वहित साधण्यासाठी आपल्या हातात फार थोडा वेळ शिल्लक राहिलेला आहे हे समजून उचित पावलं उचलली पाहिजेत. ही सावधानता कशी असावी ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करतात. मार्गक्रमण करत असता पुढे अथांग पाणी आहे व ते आपल्याला पोहूनच पार करावं लागणार आहे हे लक्षात घेऊन पोहण्यात तरबेज असणारा मनुष्य त्या तयारीनंच पाण्यात उतरतो. तसं पुढे मृत्यू येणारच आहे हे लक्षात घेऊन ज्ञानी कर्माचरण करतो. युद्धासाठी रणांगणावर जाताना योद्ध्याला हे माहीत असतं की आपल्याला येथे मृत्यूशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळं त्या दृष्टीने तो स्वसंरक्षणासाठी हातात शस्त्रे धारण करूनच सावधानतेने पावले उचलत असतो. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य प्रत्येक पाऊल सावधानतेने उचलतो. पुढचा मुक्काम मृत्यूरूपी वाटमाऱ्याचा आहे हे सतत लक्षात ठेवून त्या संकटातून सांभाळण्यासाठी तो आधीच सावध असतो. किंवा रोगी मनुष्य आपला मृत्यू होऊ नये म्हणून जशी प्राण वाचवण्यासाठी औषधांच्या करता धावाधाव करतो, तितकी आज पुन्हा पुन्हा घ्यावा लागणाऱ्या जन्ममृत्यूविषयी ज्ञानी मनुष्याला वाटत असते. घराने पेट घेतल्यावर मग विहीर खणून काही उपयोग नसतो, कारण तोवर सर्व काही जळून राख झालेलं असतं. त्यासाठी विहिरीची तजवीज आधीच केली पाहिजे. तसे मृत्यू येऊन ठेपल्यावर मग धावाधाव करून काही उपयोग नसतो. मग त्याची अवस्था खोल पाण्यात बुडणाऱ्या दगडासारखी होते. नंतर आरडाओरडा करून काही उपयोग नाही. एखाद्याशी शत्रुत्व निर्माण झाले की त्या शत्रूपासून धोका होऊ नये म्हणून राजा सतत शस्त्र परजून सावध असतो. तसा ज्ञानी मनुष्य सावध असतो. लग्न ठरलं, साखरपुडा झाला की नवरी मनानं पतिगृही जाण्याची सिद्धता करते. पित्याचे घर तिला परक वाटू लागतं. किंवा संन्यास घेतल्यावर संन्यासी संसाराची आस बाळगत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी जीवनाविषयी आस बाळगत नाही, कारण त्याला माहीत असतं की एक ना एक दिवस मृत्यूच्या स्वाधीन व्हावं लागणार आहे. आणि जीवात जीव असेपर्यंत जन्ममृत्यू टाळण्यासाठी आपल्याला या देहात असेपर्यंतच प्रयत्न करावे लागणार आहेत हे त्यानं लक्षात घेतलेलं असतं. स्वयं कर्म करोत्यात्मा स्वयं तत्फलम अश्नुते, स्वयं भ्रमती संसारे स्वयं तस्माद विमुच्यते. मनुष्य स्वतः कर्म करतो व स्वतःच त्याचे फळ पण भोगत असतो. त्यामुळे स्वतःच संसारात भ्रमत असतो. तसंच तो स्वतःच प्रयत्न केले तर या संसारातून सुटूही शकतो. हे लक्षात घेऊन ज्ञानी मनुष्य जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकणार नाही यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतो. या जन्मानेच तो पुढील जन्माची वारी नाहीशी करतो व या मृत्यूने तो पुढील मृत्यूही संपवतो. आता पुढे ज्ञानदेव म्हातारपणाविषयी ज्ञानी मनुष्य कसा सावध असतो ते वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.